पोस्ट व्हायरल केली की तत्कालीन साहेबांच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसले आणि चाटोगिरी करतात जे काय त्यांनी पोस्टमध्ये टाकलं. आम्ही शिवसैनिक आहोत. अरे तुम्ही तर खरे गद्दार आहेत हे महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाहीये. येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्हाला ही जनता तुमची जागा नक्कीच दाखवून देईल, त्यात काही शंका नाही. त्या घटनेचा निषेध सगळेच जण आपण त्या ठिकाणी करतोय आणि त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी आपली सगळ्यांचीच त्या ठिकाणी भूमिका आहे. पण त्याच्या अजून जे राजकारण जे चालू आहे ते राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे. जे खरंच त्या ठिकाणी आरोपी आहेत त्यांना ठिकाणी सदा भेटणार आहे. पण आपले काहीतरी सोशल मीडियाला काहीतरी करायचं, काहीतरी चुकीच्या बातम्या त्या ठिकाणी पेरायच्या. माझं पोलीस प्रशासनाला पण तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती आहे, तुम्ही जी आम्हाला रिक्वेस्ट केली आम्ही कधी सोशल मीडियावर कशावर व्यक्त त्यानंतर झालो नाही. पण ते जे करतायत ते कुठे त्याचं थांबवलं नाही तर पोलीस प्रशासनावर कमीत कमी 5,000 लोकांचा मोर्चा त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये आम्हाला काढायला लागेल. इथे घटना घडली. सर्वप्रथम शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्व त्या गोष्टीचा निषेध करतो. झालेली घटना ही खूप दुःखद आहे. त्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत. कारण ज्यांच्यावरती हा प्रसंग आला ते मंगेश आप्पा माझे मित्र होते आणि आमच्या कडावनगर टाकवे गाव आहे, टाकवे गावचे मूळ ते रहिवासी होते. आणि मग आमचे मित्र अरुण कालोखे यांचे ते भाऊ होते आणि आमच्या सर्वांचं त्यांच्याशी जवळचे संबंध होते. म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. पोस्ट व्हायरल केली की तत्कालीन साहेबांच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसले आणि चाटोगिरी करतात जे काय त्यांनी पोस्टमध्ये टाकलं. आम्ही शिवसैनिक आहोत. अरे तुम्ही तर खरे गद्दार आहेत हे महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाहीये. कारण आम्ही आता विकास आघाडी परिवर्तन आघाडी म्हणून आम्ही कर्जतमध्ये लढलो. आम्हाला इथे जनतेने आम्हाला कळून दिला आणि त्याचा मनामध्ये राखून अशा पोस्ट तयार करून लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचा तुमचा हा जो डाव आहे हे जनतेला माहीत आहे. येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्हाला ही जनता तुमची जागा नक्कीच दाखवून देईल, त्यात काही शंका नाही. परंतु अशा पद्धतीने याच्या अगोदर सुद्धा बऱ्याचशा घटना या कर्जत तालुक्यामध्ये ऋषिकेश जोशी जे कर्जतचे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा या पत्रकार परिषद घेऊन काही घडलेल्या घटनांची मागणी या पोलीस प्रशासनाकडे केलेली होती. मग मर्डरसारखे गंभीर गुन्हे या कर्जत तालुक्यामध्ये घडल्यानंतर त्याला वाचा फोडण्यात आलेली नाही. तर मी पोलीस प्रशासनाला विनंती करेन की आपण त्या सुद्धा घटना लवकरात लवकर उघडकीस आणून या जनतेच्या समोर त्याच्यामध्ये आरोपी आपण किंवा जो काही तपास आपण केलेला तो तपास आपण पोलीस प्रशासनाने इथे सादर करावा. बऱ्याचशा गोष्टी या तालुक्यामध्ये घडत आहेत. जनता कोण समोर येऊन बोलायला तयार नाही. कारण प्रत्येक जण हा यांच्या दबावाखाली आहे, यांच्या दडपणाखाली आहे. आता तत्कालीन साहेबांच्या बरोबर फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी जी काही टीका टिप्पणी चालू केली तर मी आपल्याला एक गोष्ट आवर्जून लक्षात आणून देईल की महाराष्ट्रामध्ये आता ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये कितीतरी ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसची युती आपण या महाराष्ट्रामध्ये पाहिली. त्यामुळे यांनी आम्हाला अक्कल शिकवण्याची गरज नाहीये की आम्ही काय करावं आणि काय नाही करावं. आम्ही आमच्या पक्षाच्या आदेशाने आम्ही आमचा पक्ष चालवत आहोत. त्यामुळे तुम्हाला जी सवय आहे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून याच्याकडे जरा आपण दुर्लक्ष करा. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना आपल्याला जशाच तसं उत्तर देण्यासाठी सज्ज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते आपल्याला दिसून भेटून येईल. या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून आपल्या लक्षात आणून देईल की एखाद्या गोष्टीचं किती भांडवल केलं पाहिजे याला सुद्धा काही बरी सीमा आहे. घटना घडली त्या बाबतीत रायगड पोलीस अधीक्षक दलाल मॅडम ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाही या देशामध्ये नाव आहे
असे अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत आणि ते कठोरपणे चौकशी करत आहे. आणि मग चौकशी होत असताना पोलीस प्रशासनावरती तसा दबाव येईल आणि मग जी काही आमचे महाविकास परिवर्तन आघाडीचे नेते त्यांची नावं त्यामध्ये आलेली आहेत, मग त्यांना कुठेतरी गोडण्याचं काम इथले ठाणे स्थानिक आमदार करत आहे. कारण ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला त्यांनी लगेच कुटुंबातला एखादा सदस्य बोलला असता तर ठीक आहे, परंतु कुटुंबातला सदस्य तक्रार द्यायला गेला असता न बोलता यांनी स्वतःच लगेच ऑनलाईन एखाद्या चॅनलवरती येऊन 2 नावं घोषित केली. तर हे कुठेतरी या मतदारसंघामध्ये चाललेलं सोडाचं राजकारण थांबलं पाहिजे. कारण आताच झालेली नगरपालिकेचं इलेक्शन मला असं वाटतं की त्यांच्या पची न पडल्यामुळं हे सोडाचं राजकारण त्यांनी केलेलं आहे. आणि जर ते या गुन्ह्यामध्ये जर खरोखर सामील असतील तर ते कायदा सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारे सोडणार नाही असं पोलीस प्रशासन तिथे ठाम म्हणत आहे. त्यामुळे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कारवाई होईल त्यात काही तरी मात्र शंका नाही. बंधूंनो, आपण जर विचार केला तर सातत्याने ज्या तालुक्यामध्ये कर्जत तालुक्यातील बऱ्याचशा घटना आहेत ज्या घडल्या याच्या मागे, याचा जर आपण एकत्रित सारांश काढला तर याच्या मागे शिंदे गट आणि इथले आमदार हेच आपल्याला त्या कारवाईमध्ये प्रेशर करताना आपल्याला दिसून येतं. माझ्या बाबतीत जी घटना घडली मी आपल्याला इथे सांगू इच्छित होती. मला वारंवार त्या घटनेमध्ये माझा काही सहभाग नसताना मला तिथे गोवण्यात आलं, परंतु कायदा शेवटी कोणाच्या बापाचा नाही आहे. कायद्याची सखोल चौकशी होऊन माझा तपास होऊन मला त्याच्यातून 4थ्या दिवशी घरी निर्दोष सोडण्यात आलं. म्हणून आणि दोन्ही पक्ष आताही जे काही नावं आलेले आहेत चौकशी व्हायला पाहिजे, चौकशी होऊ द्या. परंतु मी पोलीस प्रशासनाला विनंती करतोय आणि सर्वच लोक विनंती करतो की याच्यामध्ये योग्य ती कारवाई होऊन याच्यात जे दोषी असतील त्यांना कारवाई त्यांच्यावरती व्हावी. परंतु जे दोषी नाही आहेत, कारण येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येणार आहेत. म्हणून पोलीस प्रशासन SP मॅडम मी आपल्याला विनंती करतो की याच्यामध्ये जे काही आपलं तपास चाललेला आहे ते योग्य रीतीने करून आमचे जे नेते आहेत त्यांना आपण न्याय द्यावा. मी आपल्याकडे आशा व्यक्त करतो. अजून तरी पोलिसांशी आम्ही काही संपर्क साधला नाही, पण तुमच्या माध्यमातूनच पोलिसांना सांगितले. जसं तुम्ही आम्हाला सांगता की तुम्ही कुठेतरी संयम बाळगा, जे खरंच दोषी आहेत त्यांना त्या ठिकाणी आमची पण तीच भूमिका आहे. पण तुम्ही जर आम्हाला एक न्याय देत असाल आणि त्यांना जर एक न्याय देत असाल तर येणाऱ्या दिवसामध्ये या पोलीस प्रशासनावर सर्वात मोठा कर्जत तालुक्यातला ना भूतो ना भविष्य असा मोर्चा घेऊन जायची ताकद पण आमच्याकडे आहे. आणि याच्या पुढे आमच्या सगळ्यात तालुका प्रमुखांनी सांगितलं कुठल्याही शिवसैनिकावर या कुठल्याही पक्षाच्या अधिकारी असेल खोटा आरोप जर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याच्याबरोबर त्याच ताकदीने याच्या पुढे पण उभे राहणार आहोत. आम्ही जाणार तर आहोतच, तर त्याच्याबरोबर आज तुमच्या समोरच सांगितलंय. पण ह्या गोष्टी पत्रकार परिषद घेऊन आम्ही तिथे जाणार आहेत का नाही, जाणारच आहेत. कारण आमचा जवळचा मित्र म्हणजे कधी कर्जतला आला तर पक्षापलीकडे जाऊन आपल्याचे आजच संबंध नाही. आपण याच्या आधी जेव्हा याच्या आधी भारतीय जनता पासून नगरसेवक होता तेव्हापासून तो तिथे यायचा ना. आता आपण शिवसेना शिंदे गटात त्या ठिकाणी नगरसेवक. पण प्रत्येक वेळी एक जीवाभावाचं नातं आहे, एक नाते संबंध आहे. या सगळ्या गोष्टीतून आमच्या जवळ होता. त्याच्या दुःखात ते धावा सगळ्या प्रकारचे जाणारच आहे. पण ते सोशल मीडियाला सांगणं आणि आम्ही सांगून जाणार का नाही, आम्ही त्यांच्या दुःखात सगळं आमचा पक्ष परिवार त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या दुःखात सहभागी आहे. आणि त्याच्यावर मी टाकायचं हे शिवसैनिक आहेत का. आजची घटना घडली त्यामुळे आम्हाला कधीच मनापासून असं वाटत होतं ह्या गोष्टीत राजकारण झालं नाही पाहिजे. पण काही लोकांनी आपल्या तालुक्याचा इतिहासच आहे म्हणजे त्याचा संदर्भ करायचा झाला तर 2009 पासूनच ती सुरुवात आहे.
की प्रत्येक वेळी कुठली तरी कुठल्या गावाची घटना झाली, मग ती मालवाडीसारख्या ठिकाणी घटना झाली, ती सायलासारख्या ठिकाणी घटना झाली, मालवाडीसारख्या ठिकाणी घटना घडली, त्यामध्ये पण आमचेच एक शिवसैनिक जे आज स्वतःला शिवसैनिक म्हणून स्वतःला हे करतात, जे आत्ता जिथं लोकप्रतिनिधी महेंद्र थोरवे म्हणून आहेत, ते स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून समजतात, तेव्हा पण ते आमच्या एका शिवसैनिक म्हणून होते. मग त्यावेळी तेच बिमसन बेडेकर सभापती महिला बालकल्याणामध्ये त्यांची मिसेस त्या ठिकाणी होती. त्यांचं नाहक नाव त्याच्यामध्ये टाकण्यात आलं. आज 3 वर्ष काही न करता त्या माणसांनी जेलमध्ये जाऊन आज निर्दोष म्हणून त्यांची त्या ठिकाणी आज मुक्तता झाली. पण 3 वर्ष त्या माणसाने काही न करता त्या सहभाग घेतला आणि याचा करता करविता हाच माणूस सायलेसारख्या प्रकरणामध्ये बाबू घरांवरती 302चा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंतीतून समजलं की बाबू घरांचं त्याच्यामध्ये काही नाही. पण ते पण शिवसैनिकच त्या ठिकाणी होते. 2006 साली पंढरीबुवा राऊत सभापती त्या ठिकाणी होते, ते पण त्या ठिकाणी शिवसैनिक होते. त्यांच्यावरती पण अशाच प्रकारे खोटा गुन्हा दाखल केला. त्याच्यानंतर परत 1-2 महिन्यावरती त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. मग तेव्हाही शिवसैनिक नव्हते का? आणि वेळोवेळी या तालुक्यामध्ये जेव्हा या चुकीच्या घटना होतात आणि त्या घटनामध्ये फक्त त्याचं राजकारण करायचं, म्हणजे खरंच त्याच्या घरात दुःख आहे त्याच्याबद्दल आपली भावना काय असली पाहिजे, ती बाजूला ठेवून आपल्या त्यातून काय राजकारण करता येईल काय, आपला विरोधक कसा त्या ठिकाणी कायमचा संपेल, ही वृत्ती ज्या लोकांची आहे ती वृत्ती खऱ्या अर्थाने ठेचायची आज खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे. पण प्रत्येक वेळी ही वृत्ती या तालुक्यात गेले 10-15 वर्ष हेच ते काम करते. आजचा झालेला आहे तो खोपोलीचा प्रसंग आहे. म्हणजे आम्ही काय सर्वसामान्य माणसाच्या मनात पण तेच आहे की जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर जी कारवाई असेल ती व्हावी. पण त्याच्या मागून फक्त पत्रकार परिषदेचा एक फोटो तटकरे साहेबांच्या बरोबर आमचा त्या ठिकाणी होता. तटकरे साहेबांची पण भूमिका तीच त्या दिवशी होती की जे खरं आरोपी आहे, जे खरे आहेत, आणि आमचं सगळ्यांचाच न्यायदेवतेवरती विश्वास आहे. इन्व्हेस्टिगेशनचा भाग म्हणून इथं SP मॅडम त्या ठिकाणी, अचल मॅडम त्या ठिकाणी आहेत. तिकडे सगळेच पोलीस प्रशासन त्या ठिकाणी काम करते. आणि जे आहेत ते सत्य हे कधीच ते नाही, सत्यच असतं. ते सत्य आज ना उद्या ते लोकांसमोर येणार आहे. पण आपण त्याचं किती राजकारण करावं ते प्रत्येकाला कुठेतरी आज त्या ठिकाणी समजलं पाहिजे. म्हणजे हे माझ्याबरोबर जे बसलेत हे पण आपण एकत्र असता ते शिवसेनेत होते आणि त्या शिवसेनेवरती कुणी त्यांना त्रास दिला, कुणी त्यांना खोट्या गोड्यात त्या ठिकाणी अडकवलं हे तर सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे. माझं एकच नम्रपणे सगळ्यांना विनंती आहे की जी घटना घडली आहे त्या घटनेचा निषेध पुढे सगळेच जण आपण त्या ठिकाणी करतो आहे. याच्या पुढे या कर्जत शहर तालुक्यामध्ये या कुणा चुकीच्या माणसाला प्रशासनाने पण खोटा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला नाही पाहिजे. कारण प्रत्येक वेळी होतं आहे आणि एकच माणूस या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळी तो करतो आणि त्याच्यामुळे मग त्या प्रोसिजरनं सगळ्यांना संशय सामोरं जाऊन ज्यांनी खरंच केलं आहे त्याला त्या ठिकाणी नक्कीच सजा झाली पाहिजे. ही सगळ्या सामान्यांची प्रत्येकाची ती भूमिका आपली सगळ्यांची ती आहे. पण जो करत नाही पण त्याला ते भोगायला लागते. इथे 3 अशी 5-6 उदाहरणं आपल्याला सगळ्या त्या ठिकाणी आहेत. तर त्यांची माहिती तेच या ठिकाणी देतील.